पंढरपूरमध्ये आलेलो आहेत आपण, रात्रीच आलेलो. वाव, गणपती बाप्पा पंढरपूर मंदिर. आज खूप गर्दी आहे पंढरपूर दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनासाठी. हे जवळजवळ 2-3 तास लागतात दर्शनासाठी. आम्हाला जवळजवळ दीड तास लागला दर्शनाला. दीड तासाच्या वरती गेला आम्हाला. ही लाईन इकडं लागलेली खूप सारी. हॅलो, पंढरपूर चंद्रभागा नदी. आम्ही आता निघायला लागलो रे अक्कलकोटला. हॅलो, चंद्रभागा नदी. आता आपण निघालो आहेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. मंगळवेढा मार्गे. बरोबर आहे का? दाखवता तो. तुळजापूर 110. इकडून शॉर्टकट असेल काहीतरी वेगळं. आपल्याला इकडे अक्कलकोट 110 आहे. लेफ्टला दाखवतोय गाडी. इथून डावीकडे रोड फॉर करमाळा अहमदनगर. इकडे अक्कलकोट नाही दाखवलं ना. अरे थांब दादा, आपण दुसरीकडे चाललोय. मंगळवेढा मार्गे चाललो. इथून तुळजापूर पण 110 किलोमीटर आहे. आपल्याला तुळजापूरला पण जायचंय, पण अगोदर अक्कलकोट करून मग तुळजापूर करणार आहोत. तिथून बघूया मग, तिथली अपडेट देईल किती किलोमीटर आहे. हेराफेरी बाबा, पुढे हेराफेरी NH 965 ला आहेत आपण आता. नॅशनल हायवे छान आहे, पण स्मूथ रस्ता आहे. अक्कलकोट ना आता 101 किलोमीटर दाखवतोय. स्पीड 60 km/h आहे. बरोबर, गुड. चाललोय आम्ही. रस्ता तर चांगला आहे. बघूया, पुढची अपडेट देतो तुम्हाला. अक्कलकोटला पोहोचल्यावर आम्ही बोलतो तुम्हाला. त्याच्यानंतर तुळजापूरच्या नंतर सकाळचे 10:45 झाले तर 10:45 45 झाले. अरे चला गाडी लावा आता.
काल तुम्हाला पंढरपूरचं काल रात्री खूप उशिरा आणि आलो आम्ही कोल्हापूर, त्याच्यामुळे 9 वाजता पोहोचलोय बरोबर आम्ही. मग व्हिडिओ करण्यात नाही आले. असं पुढची अपडेट R9 देईल तुम्हाला. हा देतो. बोल. तर बघा आज हायवे रस्ता स्मूथ आहे. तुम्ही पंढरपूरला गेले तर पंढरपूरची रूम घ्या एक तशी पण. किती मध्ये पडली आपल्याला ती रूम? चांगली होती का? त्याचा रूमचा व्हिडिओ पण करायचा राहून गेला, पण आम्ही विसरलो. घाई मध्ये मंदिरात गेलो आणि विसरलो. डायरेक्ट आवरायचं होतं, पॅकिंग करायची होती, तर निघालो डायरेक्ट. व्हिडिओच राहिला. जेवण केले वगैरे आम्ही निघालो आता. कर बंद. एवढा छान हायवे रस्ता आहे, मस्त बिल्डिंग्स आहे वगैरे. चला अपडेट देतो नेक्स्ट व्हिडिओची. बाय. तर बघा हे मोहोळ आहे. तर बघा मोहोळ रेस्ट हाऊस विश्रामगृह. पुणे ना लेफ्ट साइडला आहे. हैदराबाद, पुणे, सोलापूर राईट साइडला आहे. आपण तिथं चौकात आलो वाटतं. सोलापूरच्या ना, सोलापूरच्या आम्ही चौकात आलोय. सोलापूरच्या नाही, राईटला सोलापूर. राईट सरळ जायचंय. आम्हाला. चालू गोळेगाव आले. बघा अजून एक गोळे आले. किती किलोमीटर दाखवतोय? 66 किलोमीटर दाखवतोय. अजून दूर आहे खूपच. चला पोहोचल्या. करतो 15 किलोमीटरवर येतो. सोलापूर घेतलाय. प्रिय मनोरम नृत्याप्सरे. बर. मंजिरी आहे माझी हृदय चंद्रिका, तर तू आहेस हृदय दीपिका. मंजिरी आहे चाफे कळी, तर तू आहेस गुलाब कळी. हे गुलाब कळी, तू घेणार असशील माझ्या प्रेमाचा स्वाद, बघा तर सोडतो ही मंजिरीचा नाद. तुला राजवाडा बांधून देतो. स्पीड 20 किलोमीटर आपण पर आवर. दोघंही नोकरी तर सोडून आता किलोमीटर संसार करू. 38 किलोमीटर राहिले. हे पत्र मंजिरीला दाखवून त्याची हड्डी एवढं छान दिसतंय. हम जा रहे हैं. आता स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर. तर आता किती किलोमीटर राहिले? 34 किलोमीटरच राहिले. आम्ही पोहोचणारच आहोत. थोडी कमी चालली. अगोदर 18 किलोमीटर. 65. 3 टोल कटलेले आहेत तसेच आमचे. हो आपण झालं. नाही बाबा काहीच. अक्कलकोट आलंय. झालं आता अक्कलकोट आलंय. 15 मिनिट. चला मग अक्कलकोट आलंय. बघा आलंय.
आला काकाश्री यात्री धाम. हा रस्ता आपल्या अक्कलकोट स्वामींच्या मंदिराला आलोय आता अक्कलकोटमध्ये आहे ना. महाप्रसाद इकडे रे. आणि मंदिर कुणीकडे दर्शन. हा इकडे. हो हो आलोय आपण बरोबर आलोय अक्कलकोट. या बाजूला अन्नछत्र आहे. 4 वाजेपर्यंत राहतो अन्नछत्राचा कार्यक्रम. स्वामींचं मंदिर हा नाही म्हणतात का. स्वामींचं मंदिर 5 मिनिटात दर्शन झालं. 5 मिनिटामध्ये दर्शन मिळतं. लेडीजची पण काही जास्त हे नाही गर्दी नाही आहे. जेंट्स आलं लेडीज आलं. गाणगापूर तुळजापूर जायला अशा ट्रॅव्हल्स किंवा अशा ट्रॅक्स वगैरे भेटतात. प्रायव्हेट गाड्या आपल्या शेअरिंग गाड्या. अशा गाड्या जातात गाणगापूर तुळजापूर. इथून कोणाला जर जायचं असेल तर त्याची पण सोय आहे स्वामी समर्थ अक्कलकोटवरून. हाय हाय. भुका लागलेल्या आहेत पण आता जातानीच वाटेत कुठेतरी थांबता येईल. महाप्रसादाचं बघितलं इथं स्वामी समर्थाला खूप गर्दी होती. लाईनला लागला असतो तर 2-3 तास गेले असते. म्हणून म्हटलो आता बाहेरच कुठेतरी वाटाने जातानी तुळजापूरला निघतोय तिथून. आता तुळजापूर वाटेने जातानी मग कुठेतरी जेवूया हॉटेलला. अक्कलकोटवरून निघालोय आता तुळजापूरच्या दर्शनासाठी. आम्ही आता तुळजापूरचं दर्शन तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी 70 किलोमीटर दाखवतं इथून अंतर. तर आम्ही चाललेलो आहे. 70 किलोमीटर दाखवते इथून. आतापर्यंत आपण 584 किलोमीटर रन झालाय आपला. म्हणजे जवळजवळ 600 किलोमीटर रन झालाय. त्याच्यामध्ये पुणे टू कोल्हापूर ज्योतिबा, तिथून पंढरपूर, पंढरपूरच्या नंतर आपण अक्कलकोटला आलोय. आतापर्यंत 585 म्हणजे 583 किलोमीटर आलोय आपण. इथून 70 किलोमीटर अजून ऍड होईल. ननेगाव. ननेगाव. रांगोळी. वाह वाह वाह.
सर करणार सिद्धिविनायक गणपती उजव्या सांध्याचा तिकडून जायचंय. तर आम्ही आलेलो आहे तुळजापूरला आलेलो आहे आम्ही. तुळजापूरला नंतर येडेश्वरी जाणार आम्ही. येडेश्वरी पुणे जाणार. येडेश्वरी पुणे जाणार आम्ही. 2 तास जायला तुळजाभवानीचं दर्शन झालं आता. 2 तास लागले हे दर्शनाला. पासची सिस्टम आहे. पासची 15-20 मिनटामध्ये दर्शन होतं, पण पासचं माहीतच नव्हतं आम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर कळलं की पास सिस्टम पण आहे म्हणून. 50 रुपये पर पर्सन अशी पास आहे. आत्ता निघालो आहेत आम्ही. तर येडेश्वरीला जाण्याचा प्लॅन होता, पण आता डिले करतो आहे येडेश्वरीचा प्लॅन. इथं येऊन बघूया आता. सरळ पुण्यालाच निघूया. खूप उशीर बी झाला आहे. आपण निघालो आहेत आता. तुळजापूरहून पुण्याला निघालो आहेत. रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. तर बघूया आपण आता. मॅपनुसार तर रोड टाकला आहे. पुढे टेंभुर्णी बार्शी साईडला लागून इंदापूर साईडला लागतो आहे. इथून मॅपनुसार 266 म्हणजे 270 किलोमीटर आहे. सोलापूर मार्गे होतं 283 किलोमीटर. चालूच केलं आहे ना. बरोबर आहे का? कसं दाखवतं आहे तिथनं मॅपिंग? सोलापूर बार्शी. ओके. मंदिर बार्शी राईट साईडला ना. कोणता मार्ग आहे बाळा? तो मार्ग आहे का काय मधला? हायवे सोडून चालला आहे हा. तर इकडं धाराशिव माहीत नाही आता कोणता मार्ग आहे. बघू लवकर कटू जाते का. जरा खराब रस्ता दाखवतो आहे मॅपिंगनुसार. इकडून 25-30 मिनिटं अर्धा तास एक्स्ट्रा आहे इथं. आता आलेलो आहे हायवे हॉटेलला. तर बघा जेवण करत आहे आम्ही सगळे. 9 वाजले आता. 9 वाजले आता. बोलता लय भारी आहे.
दीदीचं तर काही दाखवलं नाही दीदीने काही टॅलेंट. 9 वाजले तर 1 वाजेल आम्हाला पुण्याला पोचायला. तसे पण आमचे 5 रोड ट्रिप झालेले आहे, म्हणजे गाव झालेले वगैरे. तर आम्ही ना हॉटेलमध्ये पनीर टिक्का मसाला ऑर्डर केलाय, 2 रोट्या आणि त्याच्यानंतर 6 रोट्या, दाल तडका, नंतर लास्टला जिरा राईस ऑर्डर. हे कसलं हॉटेल आहे, भारी हॉटेल. चला मग मिळूया घरी आता. बाय.